आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी शिंदे सेनेनं कंबर कसली असून कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेवर शिंदे सेनेचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार संपर्क प्रमुख उदय सामंत यांनी केला। यावेळी त्यांनी अप्रत्यक्ष स्वबळाचाच नारा दिलाय। संपर्क प्रमुख झाल्यानंतर पहिल्यांदाच नाशिकमध्ये दाखल झालेल्या सामंत यांनी नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला। त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। जिल्हा परिषदेच्या कोणत्या गटात आमच्या पक्षाची काय ताकद आहे हे बैठकीच्या निमित्तानं पडताळून पाहण्यात आलं। कार्यकर्त्यांचा दांडगा उत्साह दिसून आला। या निवडणुकीत आम्ही पूर्ण ताकदीनिशी उतरू, युती म्हणूनच आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत। मी इथं काही स्वबळाचा नारा द्यायला आलो नाही, पण प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे असं सांगून त्यांनी अप्रत्यक्षरित्या स्वबळाचाच नारा दिला। एखाद्याला गुप्तपणे भेटण्याची आवश्यकता नाही, मी ओपन सगळ्यांना भेटलो आहे असं एकनाथ शिंदे यांनी आधीच स्पष्ट केलं आहे। त्या खासदाराच्या बाबतीत कोणतीही गुप्त बैठक झालेली नाही। राहिला विषय पक्ष प्रवेशाचा, तर ते दररोज होत आहे। त्यासाठी ऑपरेशन टायगर वगैरे राबवण्याची गरज नाही असंही सामंत यांनी स्पष्ट केलं। जे जिंकतात ते आनंद साजरा करतात, पण त्यांना जिंकायची सवय नाही, त्याला आम्ही काय करावं असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला। फडकवण्याचा विचार चांगला आहे, परंतु शिवसेनेमध्ये जी गटबाजी आहे आता परिस्थिती अशी की नेतेच खूप झालेले आहेत, कार्यकर्ते फार कमी आहेत तुमच्या पक्षामध्ये, ते कसं सांभाळणार? आज जर माझ्याबरोबर पत्रकार परिषदेला बघितलं तर सगळे तुमच्या ऐका ना साहेब, मी उत्तर देतो आधी। सगळे नेते आहेत, पदाधिकाऱ्यांशी आम्ही बोललेलो आहोत। आम्ही एक संघपणानंच निवडणुकीला सामोरं जाऊ। माझं जर तुम्ही भाषण ऐकलं असाल किंवा दादांचं किंवा सुहास अण्णांचं भाषण ऐकलं असाल तर आम्ही हीच भूमिका मांडली की शिवसेना पक्ष हे आपापसातल्या मतभेदांपेक्षा मोठा पक्ष आहे। एकच गट आमचा आहे, तो म्हणजे शिवसेना, आणि तो एकनाथ शिंदे साहेबांचा आहे। त्याच्यामुळे जाणीवपूर्वक गटबाजी जे करतील आणि ते लक्षामध्ये येईल त्यांची नावं आम्ही देऊ ना एकनाथ शिंदे साहेबांकडे। तसं काही जाणवलं का? असं पहिल्याच 2 तासात जाणवणार नाही ना, थोडं मला अभ्यास करावा लागेल प्रत्येक मतदारसंघाचा, प्रत्येक माणसाचा, सगळ्यांची चर्चा करावी लागेल आणि मग ते एकनाथ शिंदे साहेबांकडे नावं द्यावी लागतील। परंतु पक्षाला डॅमेज करणारी प्रवृत्ती ही पार्टीमध्ये चालणार नाही, हीच भूमिका माननीय एकनाथ शिंदे साहेबांची आहे। काही नगरसेवक त्यांची नाराजी अशी आहे की पहिले निदान आम्हाला पद दिली जात होती, विचारलं तरी जात होतं, परंतु इथे आलो आणि आता फक्त कोणी विचारत नव्हतं, अशी नाराजी आहे। नाही, मी आता पुढच्या दौऱ्यामध्ये निवडून आलेले नगरसेवक आणि दुर्दैवानं पराभूत झालेले नगरसेवक यांची देखील बैठक आयोजित करणार। महापालिकेने जे अपयश मिळाले